नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचदा एक ओरड असते म्हणजे ती आहे की नोकऱ्या लागत नाही, शिक्षण घेऊन नोकऱ्या नसतात आणि मिळाल्या तर योग्य पगाराच्या नोकऱ्या मिळत नाही, अशी महाराष्ट्रात ओरड आहे. परंतु आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे म्हटलं जातं की UP आणि बिहारहून माणसं येतात, आपल्या नोकऱ्या खाऊन जातात आणि आपल्या महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या राहत नाही, असं बऱ्याच वेळा चर्चा होते. परंतु आज एक सत्य परिस्थिती मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे की आज मी एका UPच्या मित्राला भेटलो. त्याचं नाव जो आहे म्हणजे आज त्याला आपल्याला लहान मुलगाच म्हणता येईल असा तो UPचा मित्र तुम्हाला भेटला. त्याचा इलेक्ट्रॉनिक्सचा आयडिया झाला होता, परंतु त्याला जॉब लागला, पण तो एकदम कमी पगाराचा जॉब होता. म्हणून त्याने ते जॉबवर न थांबता त्याने कुठल्याही प्रकारच्या कामाची लाज न बाळगता त्याने ड्रायव्हिंगचा व्यवसाय सुरू केला, ड्रायव्हिंगचा उद्योग चालू केला आणि त्या माध्यमातून तो जवळपास 50,000 ते 60,000 रुपये दर महिन्याला कमवत आहे. तर तुम्ही या मित्राला भेटू शकतात. तर राधे 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 भैया. तर याचं वय 22 वर्ष आहे आणि हा 22 वर्षाचा असताना जवळपास 60,000 रुपये महिना कमवतो. 40 से 45 60. अच्छा. और तुम रहते कहाँ पे हो? गोरेगांव में खुद का घर? यस. अच्छा. कब लिया घर? सन 2018. तर बघा, जवळपास गेल्या 8 वर्षापूर्वीच या मित्राने गोरेगाव सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी घर घेतलेलं आहे आणि बऱ्याच वेळा आपलं अर्ध वय होऊन जातं तरी आपल्याकडच्या मुलांचं घर होत नाही, घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. तर खरोखरच आपण विनाकारण ओरड करतो की UPहून माणसं आले, UPहून काम करतात. परंतु एक गोष्ट जर लक्षात घेतली की त्यांची काम करण्याची जी दानत म्हणूया आपण, काम करण्याची जी क्षमता आहे, काम करण्याची जी ताकद आहे आणि कुठल्याही कामाला कमी न समजण्याची जी त्यांची वृत्ती आहे, त्यामुळेच त्यांना आज रोजगार मिळत आहे. आणि आपल्या भागातील, आपल्या महाराष्ट्रातील मुलांना टाईमपास करायलाच वेळ मिळत नाही. त्यांना काम म्हटलं की ते प्रत्येक कामाला तुच्छ समजतात. अशा या UPच्या या बांधवाकडून खूप शिकण्यासारखं आहे असा UPचा बांधव. चलो भैया, आपसे मिलके खूब खुशी हुई. ऐसे बहुत धन्यवाद. ऐसे इंस्पिरेशन हमारे यहाँ के जो लड़के हैं उनको मिलना चाहिए, क्योंकि ऐसे इंस्पिरेशन लेके ही हमारे यहाँ के लड़के, क्योंकि आप इतने दूर से आके इधर महाराष्ट्र में पैसे कमाते हो और हमारे लड़के यहाँ रहकर भी वो घर पे बैठे टाइम पास करते रहते. चलो धन्यवाद, बाय बाय.